ठरवता की यावर्षी आपल्याला मशीन घ्यायची आणि तूर शेंडे खुडणी करायची आणि दरवर्षी तुम्ही ते चुकवता आणि तुमचा जो प्रयोग असतो तूर शेंडे खुडणी केल्यामुळे उत्पादन वाढते का नाही, हा प्रयोग तुमचा प्रयोगच राहून जाते. 30,000च्या वर दरवर्षी शेतकरी मशीन विकत घेतात आणि 30,000च्या वर सॅटिस्फाईड कस्टमर आपल्याजवळ आहे, ज्यांनी त्यांचं उत्पादन 100% वाढवून घेतलेलं आहे. म्हणून तुम्हाला जर तुमचं उत्पादन वाढवायचं असेल तर निश्चित मशीन तुम्हाला खरेदी करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही मशीन यायला 10 ते 12 दिवस लागतात. तुम्ही जर म्हणाल ही वेळेवर खरेदी करतो तर वेळेवर खरेदी करणं शक्य नाही. त्याचं कारण असं, याला यायला 8 ते 10 दिवस लागतात. म्हणून आधी खरेदी करा. आणि आता तूर शेंडे खुडणी कधी करायची हे तुम्हाला माहीतच आहे, तरी परंतु एकदा सांगून देतो. पहिले तर तूर 30 दिवसाची असताना एकदा खुडणी झाली पाहिजे, दुसरी खुडणी झाली पाहिजे पीक 60 दिवसाचं असताना, तिसरी खुडणी झाली पाहिजे पीक 90 दिवसाचं असताना. अशा 3 खुडण्या तुम्हाला करायच्या आहे. आता ही मशीन कशी काम करते, शेंडे खुडणी कशी करते, याची स्पीड काय आहे. अति मजबूत गार्ड या मशीनला आपण दिलेला आहे. नायलॉन मटेरियलनं बनलेलं हे गार्ड आहे. आणि आता आलेला आहे मशीनला गार्ड, उत्पन्न होईल दुप्पटच्या पार. ठीक आहे. तर मंडळी, मी तुम्हाला आता तूर शेंडे खुडणी करून दाखवतो. पहिली शेंडे खुडणी आता इथं पहा, तुम्ही पाहू शकता तूर लहान आहे परंतु याला 35 दिवस झालेले आहे. त्यामुळं बिना घाबरता तुम्ही ह्या मशीनने याची तूर शेंडे खुडणी करू शकता. कशा पद्धतीने करायची, हात हलवायची गरज नाही आहे. ठीक आहे. तर मंडळी, अशा पद्धतीने तुम्ही ह्या मशीनने एका दिवशी जवळपास 5 एकरपर्यंत तूर शेंडे खुडणी करू शकता. म्हणजे जिथं तुम्हाला एकरी 1 मजूर लागते तूर शेंडे खुडणी करायला, आणि मजुराची मजुरी जर आपण पकडली तर 150 रुपये रोजाच्या हिशोबाने एका एकराला लागतं. 1 मजूर म्हणजे 150 रुपये एकर. आणि तुमच्याकडे 10 एकर असेल तर 1500 रुपये तुमचे पहिल्या तूर शेंडे खुडणीला जातं. दुसरे शेंडे खुडणीला तुम्हाला 2 मजूर प्रति एकर लागते आणि तिसऱ्या खुडणीला तुम्हाला 4 ते 5 मजूर प्रति एकर लागते. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर पहिल्या एकरी 150 रुपये खर्च येतो, दुसऱ्या खुडणीला तुम्हाला एकरी 300 रुपये खर्च येतो आणि तिसऱ्या खुडणीला तुम्हाला जवळपास 600 रुपये प्रति एकर खर्च येतो. म्हणून म्हणतो मंडळी, आणि मशीनची किंमत फक्त 1260 रुपये. 1260 रुपयात तुम्हाला हे घरपोच मिळते. कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन कॉल करू शकता. वेबसाईट आहे, वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता, स्वतःही ऑर्डर करू शकता. आणि ह्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ॲग्री पॉवर तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे यस आकाराचं ब्लेड. आणि हे ब्लेड फक्त 100 रुपयाला एक्स्ट्रा घ्यावं लागतं. आणि ह्यामुळं गवत कापणी खूपच सोपी होते. किती सोपी होते ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवून देतो. आणि स्टेनलेस स्टीलचा ब्लेड असल्यामुळे तुटत नाही. आणि याची धार तुम्हाला दगडावर लावलेला तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, मी दगडावर ही मशीन चालवून दाखवली आहे, परंतु तरी हे ब्लेड तुटलेलं नाही आहे. ठीक आहे. हे किंवा हे दोनही ब्लेड एवढे मजबूत आहे की हे तुटतसुद्धा नाही. म्हणून म्हणतो मंडळी, एकरी तुमचा जवळपास 1, 2, 3 खुडण्या जर तुम्ही केल्यात, एकरी माझ्या मते जवळपास 2500 रुपयापर्यंत एकरी खर्च येतो 3ही खुडण्या पकडून. परंतु तेच खर्च तुमचा कमी होतो फक्त एका मशीनमुळे, आणि खर्च फक्त 1260 रुपये. आणि याची सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होती की जे लोकांना भीती वाटत होती शेतकऱ्यांना, ते या गार्डमुळं कमी झालेली आहे. जरी तुमचं एखाद्या वेळेस हे ब्लेड तुटलं किंवा हे या ब्लेडमधून निसटलं तरी या गार्डला अडून तुमचं ब्लेड खाली पडते, तुमच्या अंगावर येत नाही. त्यामुळं घाबरण्याचं बिलकुल कारण नाही आहे. आणि एवढ्या स्वस्तात आणि एवढी मजबूत आणि एवढी टिकाऊ मशीन दरवर्षी 30,000च्या पार शेतकरी आमच्यापासून खरेदी करतात. आणि त्यांचे फोनसुद्धा येतात, त्यांचे मला कमेंट येतात आणि त्यांच्या उत्पन्नाचे फोटो मला ते दरवर्षी पाठवतात की अशा पद्धतीची आमची तूर आहे आणि हे फक्त तुमच्यामुळं होऊ शकलेलं आहे सचिन सर. म्हणून म्हणतो मंडळी, हे जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन कॉल करू शकता. या मशीनबद्दल तुम्हाला आणखी थोड्या काही बाबी मला सांगायच्या आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा जो याचा रॉड आहे, हा कितीही जरी दाबला तरी मिस नाही. बॉडी बिल्डर माणसाने जरी दाबला तरी हा दबत नाही, एवढी जबरदस्त याची क्वालिटी आहे. तसंच तुम्ही हे याचं काळा पार्ट जो आहे, हा काळा पार्ट यार बैलाचा जरी पाय पडला तरी तुटत नाही, माणूस तर दूर राहिला. ठीक आहे. त्यासोबतच गार्डची मजबूती मी तुम्हाला दाखवलेली आहे. सोबतच हा जो ॲडॅप्टर आहे, ॲडॅप्टरचा हा जो पार्ट आहे, जे थ्रेड आहे, या थ्रेडला कितीही कसलं तरी याचे थ्रेड जात नाही. आणि ही जी एलकीचा इथं जो स्क्रू दिसतो, या स्क्रूला जरी तुम्ही कितीही टाईट केलं तरी या स्क्रूचे थ्रेड जात नाही. ठीक आहे. हे असे फीचर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही मशीनमध्ये मिळणार नाही. ठीक आहे. तसंच ब्लेड स्टेनलेस स्टीलचं बनलेलं ब्लेड आहे, तुटत नाही, वाकेल पण मोडणार नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लागण्याची भीती सगळ्यात जास्त इथं कमी होऊन जाईल. आणि याच्या तुम्हाला क्वालिटी म्हणजे याच्यावरूनच क्वालिटी लक्षात येईल. पहा, याची जी चकाकी आहे याच्यावरून तुम्हाला याच्या क्वालिटीचा अंदाज होऊन जाईल.
आणि सोबतच क्वालिटीत बटन आणि हा जो केबल आहे हा केबलसुद्धा कितीही लोड मशीनवर आला तरी केबल जळत नाही. म्हणजे तुम्हाला हे वर्षोगंती 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्षापर्यंत हे मटेरियल असंच राहील. ठीक आहे, याला कुठल्याही प्रकारचा डिफॉल्ट यामध्ये येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त आता कसं असते, तुम्ही ज्यावेळेस हे मशीन विकत घेता त्यावेळेस हा जो ब्लेड आहे हा ब्लेड तुमचा 1 सीझन 2 सीझन काम करते. परंतु मग तुम्हाला जर परत हा ब्लेड लागला, तुम्हाला नंतर विकत घेतला तर 80 रुपयाला पडते. परंतु नंतर मग पार्सल चार्जसुद्धा वेगळे लागतात. त्यामुळे आत्ताच तुम्ही मशीनसोबत 1 ब्लेड एक्स्ट्रा खरेदी करू शकता. ठीक आहे, आणि यस आकाराच्या ब्लेडची सुद्धा तीच परिस्थिती आहे. तुम्हाला जर हे ब्लेड एक्स्ट्रा लागत असेल, तुम्ही आत्ताच मशीनसोबत जर मागवलं तर फक्त 100 रुपयाला हे ब्लेड तुम्हाला मिळतं. आणि नंतर जर तुम्ही खरेदी करायला गेले तर 100 रुपये प्लस पार्सल चार्ज वेगळे लागतात. म्हणून मंडळी जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही ब्लेड यामध्ये खरेदी करायचे. 1 2 3 किंवा 5 ब्लेडपर्यंत तुम्ही खरेदी करू शकता. त्यापेक्षा जास्तही खरेदी तुम्ही करू शकता तुम्हाला लागत असेल तर. आणि एखाद्या व्यक्तीला जर वाटत असेल की मग मला साहेब हे थ्रेड एखाद्या जर हे ॲडॅप्टर जर एखाद्या वेळेस मला चेंज करायचं असलं तर कसं करायचं, हे ॲडॅप्टरसुद्धा फक्त 80 रुपयाला मिळतं. हे सुद्धा तुम्ही सध्या म्हणजे सोबतच ऑर्डर करू शकता.